नमस्कार मित्रांनो. कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडं सांगतो. माझं नाव रोहन. मूळचा मी हरियाणामधला, पण सध्या नोकरीनिमित्त गुरुग्राममध्ये स्थायिक झालो आहे. कट्टा आणि पिळदार शरीर, 5.5 फूट उंची, गोरा रंग आणि स्वभावात प्रचंड आत्मविश्वास. मी एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. माझं लग्न होऊन नुकतंच 1 वर्ष झालं आहे. संसार अगदी सुखाचा चालला होता, पण त्या दिवशी काहीतरी असं घडलं ज्याने माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण दिलं होतं. दिवस गुलाबी थंडीचे होते. वातावरणात एक छान गारवा पसरला होता. माझ्या बायकोच्या एका मैत्रिणीला, जिचं नाव प्रीत्या होतं, तिला मुलगा झाला होता. तिच्या घरी कुवापूजनचा मोठा कार्यक्रम होता. प्रीत्याची इच्छा होती की माझ्या बायकोने तिच्या आनंदात सामील व्हावं. बायकोने मला विचारले आणि मीही हसतमुखाने तिला जाण्याची परवानगी दिली. ती आनंदात तिच्या मैत्रिणीकडे निघून गेली. जाताना ती म्हणाली, "ऐका ना, मी तर चालले आहे, पण तुम्ही घरी एकटेच असाल तर जेवणासाठी बाहेर जाऊ नका. माझ्या बहिणीकडे म्हणजेच तुमच्या मेव्हणीकडे, माईकडे जाऊन जेवण करा." मित्रांनो, माई हे माझ्या मेव्हणीचं नाव. मी बायकोला आधीच नकार दिला. "अहो मॅडम, कशाला उगीच त्यांना त्रास? मी बाहेरूनच काहीतरी जेवेन." मग ती खूप हट्टी आहे. तिने हट्ट धरला, "नाही, बाहेरचं जेवण करून आरोग्य बिघडू नका. मी माईला आधीच फोन करून ठेवला आहे. तुम्ही तिथेच जाणार आहात." तिचा तो खट्ट्या स्वभाव पाहता शेवटी मी होकार दिला. ती तिच्या प्रवासाला निघाली आणि मीही माझ्या ऑफिसमधल्या कामासाठी कार घेऊन निघालो. त्या दिवशी ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण होता. संध्याकाळी मी लोकल गाडीने परतलो आणि माईच्या घरी जाण्यासाठी स्वतःची कार काढली. मी गाडीत घरी बसून स्टेअरिंगवर हात ठेवत होतो. तितक्यात माझ्या मोबाईलची स्क्रीन चमकली. स्क्रीनवर मेव्हणीचं नाव होतं. मी फोन उचलला. "हॅलो." पलीकडून एक अत्यंत लागीमिठास असलेला आणि मधाळ आवाज आला. "काय हो दाजी, किती उशीर करणार? कधी येणार तुम्ही? आम्ही तुमचीच वाट पाहत आहोत." मी थोडं खोडकर मस्ती करत म्हणालो, "माई, मला वाटतंय मी येऊ नये. उगीच तुम्हाला त्रास नको. मी बाहेरूनच काहीतरी गरमागरम जेवतो आणि रूमवर जातो." हे ऐकताच ती मिश्किलपणे हसली आणि म्हणाली, "दाजी, हे तुमचं नाटकं बंद करा. लवकर या. मी तुमच्या आवडीचं गरमागरम जेवण बनवलं आहे. मी आणि तुमचे साडूबाई दोघेही तुमचीच वाट पाहत आहोत." मी म्हणालो, "हो का साडूबाई पण घरीच आहेत तर? चला मग येतोच मी." मित्रांनो, माझ्या मेव्हणीबद्दल सांगायचं तर ती म्हणजे सौंदर्याची जणू अप्सरेसारखी मूर्ती होती. तिचा सडपातळ बांधा, बोलके डोळे आणि तिची ती चालढाल कोणत्याही पुरुषाला घायाळ करणारी होती. तिचं स्वतःचं एक ब्युटी पार्लर होतं, त्यामुळे ती नेहमी नटून थटून अगदी नखरेच्या अंदाजात असायची. तिचे ते चंचल डोळे आणि मधाळ हसू मनाला एक वेगळीच भुरळ घालत होती. तिला 2 गोंडस मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. तिचा नवरा एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. तिच्या रूपाबद्दल सांगायचं तर ती अतिशय देखणी होती. तिची कांचनकांती काया आणि तिचे रूप पाहून मनात नेहमी एक अबोली ओढ निर्माण व्हायची. खरं सांगायचं तर मी तिच्याशी नेहमी द्विअर्थी बोलायचो. मी म्हणायचो, "माई, मेव्हणी म्हणजे अर्धी घरची मालकी नसते, त्यामुळे मला तुझ्यावर अर्धा हक्क नक्कीच तर बनतोच ना." त्यावर तीही कधी मागे हटायची नाही. ती नजरेत एक कातील चमक आणून म्हणायची, "दाजी, संधी मिळाली तर तुमचा हक्क नक्की मिळवून घ्या. इथे नकार कोणी दिलाय?" तिच्या अशा बोलण्यामुळे आमच्यात एक गूढ आणि रेशमी जवळीक निर्माण झाली होती. मी कार चालू केली. रस्त्यात जाताना मी तिच्या मुलांसाठी काही फळे आणि छानशी मिठाई विकत घेतली. जेव्हा मी तिच्या दाराच्या घरात पोहोचलो तेव्हा तिने दरवाजा उघडला. दारात उभ्या असलेल्या माईला पाहून माझ्या शरीरात जणू वीज संचारली. तिने मोगऱ्याचा गजरा माळला होता, ज्याचा दरवळ संपूर्ण घरात पसरत होता. आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं. जेवण अतिशय चविष्ट होतं. जेवण चालू असताना सासूबाईंचा फोन वाजला. त्यांना रात्रीच्या ड्युटीसाठी नाईट शिफ्ट कंपनीत कामाला जावं लागणार होतं. ते मला म्हणाले, "दाजी, मला तातडीने ऑफिसला जावं लागेल." "बरं झालं तुम्ही आलात. माई आणि मुलं घरी एकटीच होती. तुम्ही आज रात्री इथेच मुक्काम करा." हे ऐकून माझ्या मनात जणू लॉटरी लागल्यासारखी धडधड सुरू झाली. माझ्या मनात एक विशेष खास जाणीव झाली. मी सासूबाईंना म्हणालो, "तुम्ही काळजी करू नका, मी इथेच आहे." ते गाडी घेऊन ऑफिससाठी निघून गेले. बाहेर गुलाबी थंडी वाढू लागली. घरात एक भयान शांतता पसरली होती. फक्त हॉलमधील टीव्हीचा आवाज येत होता. मुलं टीव्ही पाहत पाहत सोफ्यावर झोपली. माईने मुलांना हळूच उचलून आतल्या
खोलीत बेडरूममध्ये झोपवून दिले. आता हॉलमध्ये फक्त आम्ही दोघंच होतो. एक रम्य पण मादक वातावरण तयार होत होतं. मी सोफ्यावर एका बाजूला बसलो होतो आणि ती दुसऱ्या बाजूला ती दूरदर्शन टी व्ही पाहत होती. पण माझं लक्ष टी व्हीकडे नव्हतं, तर तिच्या त्या मोहकृपाकडे होतं. मी तिला म्हणालो, माई, खूप रात्र झाली, मी निघतो आता रूमवर. तिने माझ्याकडे पाहिली. तिच्या नशिल्या डोळ्यात एक वेगळीच उत्कंठा होती. ती म्हणाली, दाजी, बाहेर खूप थंडी आहे. एवढ्या रात्री कुठे जाता? आजची रात्र इथेच राहणार. उद्या सकाळी आपण दोघे मिळून एका कौटुंबिक समारंभात जाऊ. तिचा तो आग्रह आणि माझ्या मनातील ओढ एकत्र आली. मी आरामाचा बहाणा करत तिथेच थांबायचं नक्की केलं. मनात एक अनामी कुरूर आणि अस्वस्थता वाढू लागली होती. मी माईकडे पाहिलं आणि हळूच म्हणालो, माई, जरा पाणी तिथंच का गं? तहान लागली. तिने हसून पाण्याचा ग्लास आणला. पाणी पिऊन झाल्यावर मी ग्लास बाजूला ठेवला आणि तिला म्हणालो, तिथे लांब कशाला बसतेस? ये ना, इथे जवळ बस माझ्या. माईने माझ्याकडे एक चंचल नजर टाकली. तिच्या गालावर एक लाजेची गुलाबी छटा उमटली आणि ती हळूच पावले टाकत माझ्या अगदी जवळ येऊन सोफ्यावर बसली. आमच्यातलं अंतर आता खूपच कमी झालं होतं. जणू काही क्षणातच आमच्या आयुष्यातील एक गुपित सुख उलगडणारं होतं. हॉलमधला प्रकाश अंधुक झाला होता. टी व्हीचा मंद आवाज आणि बाहेर रूममध्ये सुरू असलेला गारवा वातावरणात एक वेगळीच धुंदी निर्माण करत होता. माई आता माझ्या अगदी जवळ सोफ्यावर येऊन बसली होती. तिच्या शरीरातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध माझ्या श्वासात मिसळत होता आणि माझ्या मनाची धडधड वाढवत होता. थंडी खूप वाजायला लागल्यामुळे माईने कपाटातून एक मोठी उबदार रजई आणली. तिने ती रजई माझ्या अंगावर टाकली आणि स्वतःही त्याच रजईत माझ्यासोबतीने सकरली. आमच्यातलं अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होते. आम्ही दोघे एकाच रजईत होतो. तिच्या शरीराची ऊब मला जाणवू लागली होती. आम्ही दोघेही हळू आवाजात गप्पा मारत होतो, पण आमचे मनातले विचार मात्र काहीतरी वेगळं सांगत होते. गप्पा मारता मारता मी रजईच्या आतून हळूच माझा पाय तिच्या पायावर ठेवला. माझ्या या हळूवार स्पर्शाने तिच्या शरीरात एक शिरशिरी शहारा उमटून गेली. यापूर्वीही मी माझ्या मेहुणीसोबत थोडी बहुत खोडकर मस्ती केली होती, त्यामुळे ती पूर्णपणे अभीक्षण होती. पण आजची रात्र वेगळी होती. आज आजूबाजूला एकांत होता. माझ्या पायाचा स्पर्श होताच तिने पाय बाजूला केला नाही. उलट तिने तिचे डोळे मिटवून घेतले. तिचा हा मुख होकार पाहून माझा धीर अधिकच वाढला. रजईच्या त्या अंधाऱ्या खोलीत मी हळूच माझा हात पुढे केला. चोरून हात शोधणे सुरू झाले होते. माझा हात तिच्या मखमली त्वचा असलेल्या हातावर स्थिरावला. तिने पटकन माझा हात पकडला, जणू ती मला रोखू पाहत होती. पण तिच्या पकडीत कोणताही विरोध नव्हता. तिने हात पकडला खरा, पण तो बाजूला काढला नाही. मी हळूच तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. अंधारलेल्या खोलीत तिच्या डोळ्यांची ती चमक एखाद्या दिवसासारखा मला मार्ग दाखवत होती. ती माझ्याकडे अत्यंत नशिल्या नजरेने पाहत होती. मी अजिबात वेळ न घालवता माझा दुसरा हात तिच्या पाठीवरून फिरवायला. तिच्या त्या सडपातळ बांधा असलेल्या पाठीवर माझा हस्तस्पर्श होताच ती अंग चोरून माझ्या आणखी जवळ आली. मी माझ्या हाताने तिच्या पाठीवर कुरवाळली सुरू केली आणि तिच्या केसांवरून हात फिरवणे सुरू केले. तिचे ते मऊशार केस माझ्या बोटांमध्ये रेंगाळत होती. आता आमच्यातील संयमाचा बांध हळूहळू फुटत चालला होता. मी माझा चेहरा तिच्या चेहऱ्यावर नेला. तिच्या उच्च श्वासाची उष्णता माझ्या चेहऱ्यावर जाणवत होती. तिच्या ओठांवरची ती हलकी आली आणि माझी ती बेधुंत नजर. त्या रात्री वेळही आपली वाट विसरली होती. मी हळूच माझी हनुवटी तिच्या गालाला लावली आणि अत्यंत नाजूकपणे तिच्या सरशिरीत ओठांवर माझे ओठ टेकवले. हे आमचे पहिले चुंबन होते. तिने सुरुवातीला आश्चर्याने डोळे गच्च मिटले, पण तिने मला मागे ढकलले नाही. मी तिच्या ओठांची मदाळ चव चाखत होतो. हे चुंबन जवळपास 2 मिनिटे चालले. तिच्या श्वासांची लय आता माझ्या हृदयाच्या ठोक्यांची एकरूप झाली होती. चुंबन थांबवून मी तिच्या कानाजवळ गेलो. तिच्या कानाच्या पाळीजवळ माझ्या श्वासांची उष्णता जाणवताच ती थरथरली. मी अतिशय हळू आणि मादक आवाजात कुजबुजलो, माई, नेहमी म्हणायचीस ना, आज खरंच मला अर्धी घरची मालकीण असल्याचा हक्क दे ना. माझे हे शब्द ऐकून ती मधोश झाली. तिच्या चेहऱ्यावर एक मदाळ हसू आली. ती माझ्या डोळ्यात पाहत अतिशय लागवी मिठाच घेऊन म्हणाली, दाजी, हक्काचं घ्यायचं असेल तर मग अर्धा कशाला? जर घेतलास ना तर यापेक्षा जास्त पूर्ण घराची मालकीण होईन मी. तिचे हे बोलणे ऐकून माझ्या अंगात जणू विजेचा प्रवाह धावला. मी बेभान होऊन म्हणालो, मग दे ना आज तो हक्क. कोणी अडवलंय तुला? माझ्या या बोलण्यावर ती हळूच हसली आणि तिने लाजेने आपला चेहरा माझ्या छातीवर लपवला. मी तिला पूर्णपणे माझ्या मिठीत घेतलं होतं. आता केवळ गप्पा मारण्याचा काळ संपला होता. वातावरणात
कामुक आणि ज्वलनशील उत्तेजना वाढली होती. त्याने हळूच तिची बटं कानामागे सारली आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला. मी तिला सोफ्यावरून हळूच उचलली. तिचे शरीर अत्यंत लवचिक आणि मौशार होते. मी तिला माझ्या कचाट्यात घेऊन आतल्या बेडरूमच्या दिशेने गेलो. ती लाजेने आणि उडीने पूर्णपणे वेदन झाली होती. बेडरूममध्ये येताच मी तिला मऊ गादीवर अलगद झोपवले. तिच्या पैंजणांचा तो नाद माझ्या काळजाची धडधड वाढवत होता. जणू प्रत्येक पाऊल त्या रात्रीच्या गुपित सुखाकडे जात होतं. बेडवर पडताच तिची ती साडी थोडी बाजूला झाली होती. त्यामुळे तिची ती गोरी पाठ आणि तिचे सौंदर्य अधिकच मादक दिसत होते. मी तिच्यावर झुकलो. दोघांच्या नजरा अशा भिडल्या होत्या की पापणी लावण्याचंही भान कुणाला उरलं नव्हतं. तिने आपल्या नाजूक हातांनी माझ्या पाठीवर घट्ट पकड घेतली. बेडरूममधला तो 0 वॉटचा मंद प्रकाश आणि बाहेर सुरू असलेला पाऊस आणि गुलाबी थंडी घरात एक अद्भुत एकंत निर्माण करत होती. बेडवर माई पूर्णपणे मधोश अवस्थेत पडली होती. तिचे ते भरदार आणि उन्नत रूप पाहून माझ्या मनातील संयमाचा बाण पूर्णपणे फुटत होता. मी तिच्यावर संपूर्णपणे झुकलो. त्याने तिला आपल्या इतक्या जवळ ओढलं होतं की तिच्या हृदयाची धडधड त्याला स्वतःच्या छातीत जाणवू लागली होती. माझा पिळदार आणि रांगडा हात जेव्हा तिच्या मखमली त्वचेवर असलेल्या कमरेवर स्थिरावला तेव्हा तिच्या अंगात जणू वीज संचारली. तिने लाजेने आणि सुखाने आपले डोळे गच्च मिटून घेतले. तिच्या अंगावर आलेला तो थरकाप आणि हृदयाची धडधड मला स्पष्ट जाणवत होती. मी माझे ओठ तिच्या मानेजवळ नेले. माझ्या श्वासांनी ती गरमागरम ऊब लागताच तिने एक हळवा हुंकार दिला. तिची मखमली त्वचा कमालीची गुळगुळीत आणि अतुलनीय होती. तिच्या मानेजवळ माझ्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिला स्वतःचाही अस्तित्वाचाही विसर पडला होता. मी हळूच माझी जीभ तिच्या मानेवर आणि गळ्यावर त्या लहानशा तिळावर फिरवली. तिच्या शरीरातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध आणि त्याचा दरवळ मला अधिकच बेभाम करत होता. मी ती पूर्णपणे स्पर्शवेडी झाली होती. तिने तिचे दोन्ही हात माझ्या पाठीवर घट्ट ओढले. जणू तिला खात्री करून घ्यायची होती की हे सगळं स्वप्न तर नाही. आता आमच्यातील भावनांचा संगम चिघेला पोहोचला होता. मी तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातात घेतला. तिचे थरथरणारे ओठ बरंच काही बोलू पाहत होते, पण शब्दांऐवजी फक्त सुस्कारे बाहेर पडत होती. दोघांच्या ओठांमधलं अंतर जेव्हा मिटलं तेव्हा जणू विश्वातील सर्व शक्ती एक जागी एकटवली होती. आमचे ओठ पुन्हा एकदा एकमेकात गुंतले. यावेळी माहीने अत्यंत आवेश आणि हव्यास दाखवत मला साथ दिली. तिच्या ओल्या ओठांची ती चव मला स्वर्गापेक्षाही सुंदर सुखाची जाणीव करून देत होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमाच्या धुंदीत मध्ये पार वाहून गेलो होतो. संपूर्ण खोलीत फक्त आमच्या लयबद्ध श्वासांचा वेगवान आवाज येत होता. माईचे ते लवचिक शरीर आता माझ्या मिठीत पूर्णपणे विरघळत होते.